मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी, मी स्वतः आणि आशिष जयस्वालजी, पंकज गोयलजी, आम्ही सर्व मंत्री, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेजी, गिरीश महाजनजी आणि आंदोलनकर्त्यांची बैठक झाली। आणि या बैठकीमध्ये यापूर्वीच आमचा जो जाहीरनामा होता, संकल्पनामा होता, शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आमचं सरकार करेल। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाचे निर्णय केले। एक तर कर्जमाफी करता एक समिती तयार केली, ज्या समितीमध्ये एक अॅनालिस्ट या ठिकाणी कर्जमाफीच्या समितीमध्ये जे 9 सदस्य समिती आहे, या समितीमध्ये पुढच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा रिपोर्ट येईल आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर 3 महिन्याच्या आत म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेण्यात येईल, असं या ठिकाणी आपण आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी सांगितलं। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आपला जो संकल्पनामा दिला होता, आमच्या महायुतीच्या 3 पक्षांनी संकल्पनामा दिला होता, तो संकल्पनामा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांनी घेतला। आपण काळजी करू नका। शेतकऱ्याकरता जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था उभी केली। आज 32,000 कोटी रुपये जे पुरवणी करता शेतकऱ्यांकरता सरकारने उभे केले, त्यातले 8,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना थेट मदत आता या ठिकाणी पोहोचली। त्यामुळे शेतकऱ्याकरता कुठलाही पैसा अरेंज करण्याची राज्य सरकारची तयारी आहे। त्यामुळं काल जे महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीसजींनी, आमच्या एकनाथजींनी, अजितदादांनी घेतले आहे, हे महत्वाचे निर्णय आहे। त्यामुळे मला वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या, शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या प्रवृत्तीपासून दूर करावं आणि आमचा जो निवडणुकीच्या काळात जो आम्ही संकल्प केला होता की शेतकऱ्याची कर्जमाफी होईल करायची, तर महत्वाचा उद्देश काय, ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे, ज्यांचे फार्म हाऊस आहे, मोठे मोठे घरं शेतामध्ये आहेत, त्यांनी कर्ज उचललं आहे, तर आंदोलनकर्त्यांनी हे मान्य केलं की हे खरं आहे, सरसकट कर्जमाफीमध्ये ज्या लोकांना कर्जमाफ करण्याची गरज नाही आहे त्यांना लाभ होतो। त्यामुळे त्यांनी मान्य केलं की याचे निकष असले पाहिजे। ही समिती जी आहे 9 सदस्यीय, ही समिती निकष ठरवेल, कारण कर्जमाफीचा केस टू केस निर्णय केला पाहिजे। अल्प उधारकाकरता काय, अत्यल्प उधारकाकरता काय, 40 वर्ष ज्यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतलं पण त्याचं कर्ज संपत नाही पूर आल्यामुळे किंवा वेगवेगळ्या व्यवस्थेच्यामुळे, अडचणीमुळे, त्यामुळे त्याही शेतकऱ्यांना पहिले मदत झाली पाहिजे। एकीकडे रबी पिकाला थेट मदत शेतकऱ्यांना करणे आणि दुसरं आमच्या संकल्पनामामध्ये दिलेला वचन पूर्ण करणे, याकरता मुख्यमंत्र्यांनी काल निर्णय घेतले। आणि समितीलाही मान्य होतं की जे धनदागड्या लोकांची कर्जमाफी होणे, जे अत्यंत गरीब लोक आहेत, ज्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीची गरज आहे, त्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे, हाही त्या ठिकाणी मुद्दा महत्वाचा होता। मी वारंवार सांगितलं की हे आज ठरण्याचा काही प्रश्न येत नाही। जी समिती आहे ही 9 सदस्यीय समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला रिपोर्ट देईल। त्या रिपोर्टच्या आधारावर या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेऊ आणि त्यामध्ये जे निकष आहे ते निकष ठरवू। पण प्रश्न असा आहे की एकच मुद्द्यावर सर्वांचं एकमत आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी